Welcome back English learners. In today's video we are going to learn phrasal verbs. So first we will understand what are the phrasal verbs. पहा phrasal verbs मध्ये काय होतं, एक वर्ब येतं आणि वर्ब सोबत एक तर प्रीपोजिशन येतं किंवा ऍडवर्ब येतं आणि त्यापासून फ्रेजल वर्ब तयार होतो आणि जे ऍक्च्युअल वर्बचं मीनिंग आहे त्या मीनिंग मध्ये बदल होतो. जसं की आपण जर इथं घेतलं गो हे वर्ब आणि त्यासोबत जर ऑन हे प्रीपोजिशन जोडलं तर त्याचं मीनिंग असतं चालू असणे. जसं आपण म्हणतो व्हॉट इज गोइंग ऑन म्हणजे काय चालू आहे. ऍक्च्युअली गो म्हणजे जाणे, ऑन म्हणजे वर्ब, पण ज्यावेळेस हे दोन प्रीपोजिशन आणि वर्ब एकत्र येतात तर तो फ्रेजल वर्ब तयार होतो आणि त्याचं मीनिंग बनतं चालू असणे. तर हे अतिशय महत्वाचे फ्रेजल वर्ब्स असतात आणि आपल्या दैनंदिन यूज मध्ये असतात आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतात. तर आजच्या स्पोकन इंग्लिश लेसन मध्ये आपण काही महत्वाचे 10 फ्रेजल वर्ब्स शिकणार आहोत. पहिलं फ्रेजल वर्ब आहे गेटअप. गेटअपचा अर्थ असतो झोपेतून उठणे, मीन्स टू राईज फ्रॉम द बेड. एक्झाम्पल, आय गेट अप ॲट 6 o'clock एव्हरी मॉर्निंग. दर दिवशी सकाळी मी 6 वाजता उठतो किंवा दर दिवशी सकाळी मी 6 वाजता उठते. या पद्धतीनं गेटअप आणि वेकअप जवळपास एकाच मिनिंगनं यूज केले जातात. पहा, वेकअप म्हणजे जागा होणे आणि गेटअप म्हणजे आथरुणातून उठणे. नेक्स्ट फ्रेजल वर्ब इज पुट ऑन. पुट ऑन म्हणजे घालणे, कपडे वगैरे घालण्यासाठी पुट ऑन हे फ्रेजल वर्ब यूज केलं जातं. जसे की शी पुट ऑन अ रेड ड्रेस फॉर द पार्टी. पार्टीसाठी तिने लाल ड्रेस घातला. नेक्स्ट फ्रेजल वर्ब आहे टेक ऑफ. पहा, कपडे शूज वगैरे काढणे यासाठी टेक ऑफ यूज करता येतं. जसे की ही टुक ऑफ हिज शूज बिफोर एंटरिंग द टेम्पल. मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर त्यानं शूज काढले. आता या ठिकाणी प्लेन साठी याचा यूज होतो, उडान भरणे या अर्थानं किंवा विमानाचं उडान जे असतं त्याच्यासाठी टेक ऑफ हा फ्रेजल वर्ब यूज केला जातो. जसं की प्लेन स्टार्ट्स फ्लाइंग तर त्याला टेक ऑफ म्हटलं जातं. द प्लेन टुक ऑफ ॲट 9 PM म्हणजे 9 वाजता विमानाने उडान भरले. नेक्स्ट फ्रेजल वर्ब इज लुक आफ्टर. लुक आफ्टर म्हणजे सांभाळ करणे किंवा काळजी घेणे. टू टेक केअर ऑफ समवन म्हणजेच एखाद्याची काळजी घेणे. सी लुक्स आफ्टर हर यंगर ब्रदर. ती तिच्या लहान्या भावाची काळजी घेते म्हणजेच ती तिच्या लहान्या भावाचा सांभाळ करते. टर्न ऑन अँड टर्न ऑफ. पहा, टर्न ऑन सुरू करणे किंवा चालू करणे, बटन किंवा स्विच वगैरे दाबून जे स्टार्ट करतो आपण त्याला टर्न ऑन म्हटलं जातं किंवा टर्न ऑफ म्हटलं जातं चालू बंद करण्यासाठी. त्यालाच आपण स्विच ऑन असं पण म्हणतो. प्लीज टर्न ऑन द फॅन म्हणजे फॅन चालू कर. टर्न ऑफला स्विच ऑफ असं म्हटलं जातं. जसं की डोंट फॉरगेट टू टर्न ऑफ द लाईट्स म्हणजे दिवे बंद करायला किंवा लाईट बंद करायला विसरू नकोस. गिव्ह अपचा अर्थ असतो सोडून देणे किंवा हार मानणे. तर दोन अर्थाने यूज केलं जातं. जसं की इथे या व्यक्तीनं सिगारेट वगैरे जी स्मोकिंग आहे ते गिव्ह अप केलेले, तर आपण म्हणतो ही गेव अप स्मोकिंग लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी त्याने धूम्रपान सोडले. आणि हार मानू नका म्हणायचे तर डोंट गिव्ह अप असे म्हणू शकता. कॉल ऑफचा अर्थ असतं रद्द करणे, OFF आहे इथं. पहा, कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल, एखादी गोष्ट रद्द करणे. दे कॉल्ड ऑफ द मीटिंग म्हणजे त्यांनी मीटिंग रद्द केली. लुक फॉर याचा अर्थ असतो सर्च, शोधणे. आय एम लुकिंग फॉर माय पेन, मी माझा पेन सापडित आहे. किंवा या ठिकाणी हा मुलगा शब्द सापडत आहे. दिस बॉय इज लुकिंग फॉर सम वर्ड्स फ्रॉम दॅट बुक. सो नाव प्रॅक्टिस दिस फ्रेजल वर्ब्स. तुम्ही हे फ्रेजल वर्ब डेली यूज मध्ये आणायचे, यावर काही सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि जे काय तुमच्या सोबत इंग्रजी बोलणार असेल त्यासोबत इंग्रजीमध्ये बोलताना या फ्रेजल वर्ब्सचा वापर करायचा आहे.